गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपला विषय आहे मराठी आणि त्यामध्ये बघणार आहोत आपण आज निबंध लेखन. तुम्हाला माहिती आहे प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला शेवटचा जो विभाग असतो, आपल्या प्रश्नपत्रिकेत 5 विभाग असतात, त्यातला शेवटचा विभाग 5वा म्हणजेच आपलं उपयोजित लेखन असतं. ते असतं 24 गुणांसाठी. याबद्दलची माहिती तर तुम्हाला आहेच, वारंवार आपण ती बघितलेली आहे. प्रश्न 5व्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. प्रश्न 5वा अ, प्रश्न 5वा आ आणि प्रश्न 5वा ई. तर आपण पत्रलेखनाबद्दलही बघितलेलं आहे, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखनही तुमचं झालेलं असेल. आज आपल्याला बघायचं आहे प्रश्न 5वा ई जो लेखन कौशल्य आहे त्यामध्ये 3 कृती दिल्या जातात. 8 गुणांसाठी हा प्रश्न असतो आणि त्या 3 कृतींपैकी तुम्हाला एक कृती सोडवायची असते. ह्या लेखन कौशल्यामध्ये 3 प्रकारचे निबंध लेखन तुम्हाला येतात. आता हा प्रश्न म्हणजे काय असतो? आपला निबंध लेखनाचा प्रश्न असतो. या निबंध लेखनाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे निबंध लेखन येत असतात. एक असतं प्रसंग लेखन म्हणजेच वर्णनात्मक निबंध, दुसरं असतं आत्मकथन आणि तिसरा असतो वैचारिक निबंध. आणि या 3 कृतींपैकी कोणतीही एक कृती तुम्हाला निवडायची असते, कोणताही एक विषय तुम्हाला निवडायचा असतो आणि त्या एका विषयावरती तुम्हाला काय करायचं असतो? निबंध लेखन करायचं असतं. आपल्या प्रश्नपत्रिकेतला सगळ्यात शेवटचा हा प्रश्न आहे. आले लक्षात? आणि हा 8 गुणांसाठी तुम्हाला सोडवायचा आहे. आता आपण बघूया की हा प्रश्न कसा सोडवला जातो. आता आपण सुरुवातीला बघूया की निबंध म्हणजे नेमकं काय. जसं आपण काल बघितलं की पत्र म्हणजे नेमकं काय, पत्रलेखन म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कळल्याच्या नंतर आपण काय करत असतो त्याच्यावरची माहिती लिहू शकत असतो. तसंच आपल्याला बघायचं निबंध लेखन म्हणजे नेमकं काय आहे. तर निबंध म्हणजे काय आहे, त्याचा अर्थ आहे की जसं की बांधणे, गुंफणे यालाच काय म्हटलं जातं? निबंध असं म्हणजे बांधणे, एकमेकांमध्ये जोडणे, गुंफणे. तर आता बघूया आपण की हा निबंध लेखन करत असताना आपल्याला काय करायचंय आणि निबंध लेखन म्हणजे काय. योग्य व निवडक अशा विचारांची आकर्षक व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच निबंध होय. बघा, जे योग्य आणि निवडक असे विचार असतात आपले, ते विचारांची आपण आकर्षक आणि सुसंगत पद्धतीने, ज्या पद्धतीने ते मांडायला पाहिजे त्या पद्धतीने आपण सिक्वेन्स मध्ये ते मांडत असतो, त्या मांडणीलाच काय म्हटलं जातं? निबंध असं म्हटलं जातं. आपल्या मनात तर विचार खूप असतात, परंतु सगळेच विचार आपण असे शब्दामध्ये मांडत असतो का? नाही मांडत. मग असे योग्य आणि निवडक असे जे आपले विचार असतात ते विचार आपण काय करत असतो? अशा आकर्षक आणि सुसंगत पद्धतीने आपण त्याची मांडणी करत असतो. त्यालाच निबंध असं म्हटलं जातं. विषयाला अनुसरून मनात येणारी विचार, भाव शब्दात मांडणे म्हणजे निबंध होय. बघा, आपले जे मनातले विचार असतात, भाव असतात, इमोशन्स असतात, त्याला काय करायचं असतं? शब्द रूपामध्ये मांडायचं असतं आणि ते शब्द रूपामध्ये मांडण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हटलं जातं? निबंध असं म्हटलं जातं. निबंध लेखन म्हणजे विषयाची विषयानुरूप केलेली मांडणी होय. बघा, निबंध लेखन म्हणजे अजून काय सांगू शकतो आपण की विषयाची विषयानुरूप म्हणजे जो काही विषय आपल्याला दिलेला असेल त्या विषयानुरूप आपण त्याची केलेली सुसंगत मांडणी म्हणजेच काय असतो? निबंध असतो. तर मला असं वाटतं की तुम्हाला निबंध म्हणजे नेमकं काय हे कळलं असेल. म्हणजे आपल्या मनातील जे भाव असतात, आपल्याला जो विषय दिलेला असतो त्या विषयाला अनुसरून आपल्या मनामध्ये जे भाव येत असतात ते भाव आपण शब्दबद्ध जेव्हा करत असतो, शब्दामध्ये जेव्हा मांडत असतो, सुसंगत पद्धतीने त्यांची जेव्हा रचना करत असतो, त्यालाच काय म्हटलं जातं? निबंध असं म्हटलं जातं. म्हणजे किती सोपा प्रश्न आहे बघा हा. तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यांची उत्तरं सेमच येतील किंवा पुस्तकामध्ये हे उत्तर आहे म्हणजे माझं तेच आलं पाहिजे असं अजिबात अट्टहास नाहीये. इथे तुम्हाला बंधन नाहीये. तुमच्या मनातील भाव तुम्हाला सुसंगत पद्धतीने बस काय करायचे? तिथे मांडायचे आहेत. बघा, आता याच्यासाठी काय काय आवश्यक गोष्टी आहेत. निबंधाचा एक विषय पक्का करा. काय काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात बघा. निबंधाचा विषय माझ्या समोर आलेला आहे, मी 3 पैकी एक निबंध निवडलेला आहे आणि या 3 पैकी कुठल्या तरी एका विषयावरती मला निबंध लेखन करायचे. तर त्याच्यासाठी मी अगोदर 3ही निबंध विषयांपैकी कोणत्या निबंध विषयावरती मी जास्त विचार करू शकतो, जास्त लिहू शकतो, जास्त सुसंगत मांडणी करू शकतो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि अशा विषयाची आपल्याला निवड करायची आहे. आलं लक्षात? स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे तरच आपल्याला ते लक्षात येणार आहे. सुरुवातीला तुम्ही विषय निवडणार आहात, मनामध्ये तो पक्का करणार आहात आणि त्या निबंध संबंधीची रूपरेषा तुम्ही मनात तयार करणार आहात. जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्याबद्दलची रूपरेषा तुमच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे की त्या विषयावरती मी काय काय लिहू शकतो, त्याच्यावरती मी काय विचार करू शकतो.
निबंधाची सुरुवात आकर्षक भाषेत करा. बघा, पहिला विषय पक्का केल्यानंतर निबंधाची सुरुवात आपण करतोय. आता तुमच्या मनामध्ये विचार आले, रूपरेषा आखून ठेवलेली आहे, मला आता निबंध लिहायला सुरू करायचं आहे. निबंधाची सुरुवात तुमची आकर्षक भाषेत असायला हवी. आकर्षक भाषेमध्ये असायला हवी. याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, त्याच्यासाठी योग्य अशी उदाहरणे असतील किंवा काही कवितेच्या काव्यपंक्ती तुम्हाला आठवत असतील, काही सुभाषिते तुम्हाला आठवत असतील, तर तुम्हाला त्याचा काय करायचंय, वापर करायचा आहे. आपल्या निबंध लेखनाची सुरुवातच जर उत्तम झाली तर जो काही तुम्ही निबंध लिहिलेला असेल खाली, तो वाचकाला काय वाटेल, वाचावासा वाटला पाहिजे. निबंधाच्या मध्यभागामध्ये विषयानुरूप मुद्द्यांची प्रभावी भाषेत मांडणी करा. बघा, निबंधाची सुरुवात आपण चांगली केलेली आहे, हेतुचित उदाहरणं, काव्यपंक्तीचा उपयोग केलाय. आता आपल्याला पुढे पुढे सरकायचं आहे. निबंध लेखन लिहित असताना निबंधाच्या मध्यभागामध्ये तुम्हाला विषयानुरूप मुद्द्यांची प्रभावी भाषेत मांडणी करायची आहे. निबंधाचा मध्यभाग आलेला आहे, 2 पॅरेग्राफ आपल्यावरचे लिहून झाले, सुभाषितांचा वापर केलाय. आता मी विषयाला धरून पुढे सरकत आहे आणि सरकत असतानाच मला काय करायचे, मुद्द्यांची, जे काही निबंधाचे मुद्दे दिलेले असतील, पॉइंट्स दिलेले असतील, त्या पॉइंट्सच्या आधारे तुम्हाला काय करायचे, प्रभावी भाषेमध्ये त्याची मांडणी करायची आहे. तुमचे विचार तुमच्या भाषेत स्पष्ट करा. बघा, तुमचे जे विचार असतील त्या मुद्द्यांना अनुसरून जे विचार तुमच्या मनामध्ये येतात, ते विचार तुम्हाला काय करायचे, तर तुमच्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्लिष्ट भाषा नसावी. सोपे सोपे शब्दामध्ये मला जसं मांडता येईल अशा भाषेमध्ये आपल्याला काय करायचे, त्या विचारांची तुम्हाला मांडणी करायची आहे. पुनरावृत्ती टाळा. विषयांतर करून फापट पसारा मांडू नका. बघा, तोच विषय काही मुलं काय करतात, तेच परत हर एक पॅरेग्राफ मध्ये तेच मुद्दे, तेच परत रिपिटेशन नकोय, पुनरावृत्ती नकोय. विषयांतर तर अजिबात नकोय, की तुम्ही उगीच काहीतरी विषय भलताच दिलाय आणि तुम्ही वेगळ्याच विषयावरती त्याच्यावरती निबंध लेखन लिहित असाल तर असं चालणार नाही. तुम्ही 2 पेज निबंध लिहिला तरी त्याला काहीही अर्थ उरणार नाही, तुम्हाला 2 सुद्धा गुण तिथे मिळणार नाही. त्यामुळे विषयाला सोडून असं पापट पसारा करत नाही बसायचं, म्हणजे अवांतर लिहित नाही बसायचं. मला विषय काय दिलाय त्या विषयाला अनुसरून माझे विचार असले पाहिजेत. प्रत्येक वेगळ्या मुख्य मुद्द्यांसाठी नवीन परिच्छेद पाडा. बघा, ह्याही गोष्टी तुम्हाला छोट्या लक्षात ठेवायच्यात, की प्रत्येक वेगळा मुद्दा असेल, पॉइंट्स दिलेले असतात, त्या मुद्द्यांचं विश्लेषण करत असताना प्रत्येक नवीन मुद्द्यासाठी माझा नवीन परिच्छेद असावा, पॅरेग्राफ असावा. कारण जर तुम्ही असा नवीन परिच्छेद पाडला, नवीन पॅरेग्राफ जर तुम्ही मांडून लिहित असाल, तर पेपर चेक करणाऱ्याला पटापट तो पॅरेग्राफ मध्ये मुद्दा लगेच सापडतो. अरे, याने प्रत्येक मुद्दा कव्हर केलेला आहे आणि प्रत्येक मुद्द्यासाठी वेगळा परिच्छेद त्याने पाडलेला आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की आपलं प्रेझेंटेशन खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच नवीन परिच्छेद पाडणं तुम्ही विसरायचं नाही. भाषेतील अलंकार, म्हणी, वाक्प्रचार, कविता यांचा योग्य प्रकारे वापर करा. बघा, भाषेतले आपले अलंकार असतात, म्हणी असतात, वाक्प्रचार असतात, सुभाषिते असतात, कवितांच्या ओळी असतात, त्या विषयाला धरून तुम्ही त्या निबंध लेखनामध्ये काय करायचं, त्याचा वापर करायचा असतो. याच्यासाठी आपलं अवांतर वाचन असायला हवं. आपल्याला कवितेच्या ओळी आठवायला हव्यात, आपल्याला सुभाषितं आठवायला हवी आहेत, आल्या लक्षात, आपल्याला म्हणी आठवायला हव्यात. त्याच्यासाठी आपलं वाचन असायला हवं. आणि तुम्ही जर वारंवार वाचन करत असाल, तुमची निरीक्षण शक्ती जर चांगली असेल, तर तुम्हाला पटापट ह्या गोष्टी योग्य वेळेला सुचतील आणि तुम्ही त्याचा तिथे योग्य वापर करू शकाल. त्यानंतर बघा, छोटी परंतु स्पष्ट अर्थवाही वाक्ये लिहा. वाक्य शुद्ध स्वरूपात लिहा. विरामचिन्हांचा योग्य वापर करा. बघा, तुमची वाक्य कशी असली पाहिजेत, मिनिंगफुल असली पाहिजेत. मिनिंगलेस सेंटेन्स नाही लिखना है. तुमची वाक्य छोटी छोटीच असावी, हरकत नाही. छोटी छोटी वाक्यामधून त्याचा अर्थपूर्ण अशी जर वाक्य छोटीच असतील तरी सुद्धा काही हरकत नाही. उगीच तुम्ही लाईन टू लाईन खूप सारे लिहिले आणि त्याच्यातून काहीच अर्थ कळत नाहीये, त्या निबंधाला अजिबात अर्थ उरणार नाही. आणि तुमची वाक्य कशी असली पाहिजे, शुद्ध स्वरूपात असली पाहिजे. ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स नाही करायच्यात, आपल्या शब्दांमध्ये आपल्याला चुका नाही करायच्या. तुमचं वाक्य कसं असलं पाहिजे, शुद्ध स्वरूपात असलं पाहिजे. त्याच्यामध्ये मेन म्हणजे विरामचिन्हांचा योग्य वापर करायचा. नाही तर मुलं निबंध लेखन लिहित असताना बस पूर्ण विराम, फुल स्टॉप एवढ्या एकाच विरामचिन्हांचा वापर करत असतात. परंतु नाही, ते बंधन नाहीये तुम्हाला. तुमच्या मनातले भाव तुम्ही मांडत आहात आणि आपल्या मनातले भाव जेव्हा आपण मांडत असतो तेव्हा आपण एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, अपूर्ण विराम, या सगळ्या विरामचिन्हांचा वापर तुमचा त्यामध्ये आला पाहिजे. आलं लक्षात? योग्य ठिकाणी त्याचा वापर तुम्हाला करता येणं आवश्यक आहे. बघा, आता पुढचा मुद्दा काय आहे, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, आपली निबंध लेखनाची भाषा ही साधी, सोपी, सहज समजणारी असावी. जास्तीत जास्त आशय कमीत कमी शब्दात मांडणारी असावी. बघा, आपली निबंध लेखनाची भाषा कशी असावी, एकदम साधी, सोपी, खूप क्लिष्ट भाषा नसावी.
वाचकाला वाचलं की लगेच समजणारी असावी. त्याच्यासाठी त्याला वेळ नाही द्यावा लागला पाहिजे, की अरे याचा अर्थ म्हणजे नेमकं काय? याने काय लिहिलं असेल बरं हे? कशासाठी वापरला असेल बरं हा शब्द? असं वाचकाला वाटलं नाही पाहिजे. आपली भाषा ही साधी, सोपी, सरळ आणि एकदा वाचली, नजर फिरवली तरी तुम्ही जे लिहिलंय ते वाचकापर्यंत पोहोचलं पाहिजे, प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जास्तीत जास्त आशय कमीत कमी शब्दात मांडायचे. बघा, कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आशय कसा मांडता येईल हे तुम्ही काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे. अर्थ खूप निघतो, छोट्या छोट्या वाक्यांमधून सुद्धा खूप काही अर्थ निघत असतो. आणि काही काही वाक्य कशी असतात, खूप मोठी असतात लिहिलेली पापट पसारा, परंतु त्याच्यातून काहीच अर्थ निघत नाही. अशी तुमची वाक्य नसावी. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय मांडणारी अशी तुमची वाक्यरचना असायला हवी. त्यानंतर बघा, दिलेल्या शब्द मर्यादित तुमचा निबंध लिहा. जी काही शब्द मर्यादा तुम्हाला दिलेली असेल, 100, 150, 200 जे काही शब्दरचना तुम्हाला दिलेली असेल शब्द मर्यादा, त्या शब्द मर्यादेमध्ये तुम्ही निबंध लेखन लिहा. तुम्हाला जर 200 शब्द दिलेत आणि तुम्ही अगदी 4-5 पेज निबंध लेखन करून ठेवले, चालेल का? तुम्हाला कोणी एक्स्ट्रा मार्क देणार नाहीये तिकडे. आपला वेळ वायाला नाही घालवायचा. जे काही थोडक्यामध्येच अचूक शब्दामध्ये आपल्याला कसं काही मांडता येईल बरं, आपले जे विचार आहेत ते निबंध वाचणाऱ्यापर्यंत आपल्याला कसे पोहोचवता येतील बरं, याचा तुम्ही विचार करायचा आहे. निबंधाला पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत हा गैरसमज मनातून काढून टाका. बघा, ही गोष्ट तितकीच खरी आहे. खूप साऱ्या मुलांच्या मनामध्ये असतं की निबंध लेखनाला जाऊ दे, तिकडे मार्कच नाही मिळत, त्याच्यामध्ये 8 मार्काचा प्रश्न ते असाच सोडून देतात. असं करायचं नाही, कारण निबंध लेखनाला सुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळत असतात. आलं लक्षात? हा जो गैरसमज तुमच्या मनामध्ये आहे, मिसअंडरस्टैंडिंग जो है आपके मन में कि निबंध लेखन को, ऐसे राइटिंग को हमें मार्क्स नहीं मिलते हैं, बहुत कम मार्क्स मिलते हैं, ये अपने मन से निकाल दो. खूप साऱ्या मुलांचं बघा तुम्ही, खूप साऱ्या मुलांनी खूप छान पद्धतीने तुम्ही त्याची मांडणी केलेली असेल. तुम्ही तुमच्या मनातले भाव वाचकापर्यंत पोहोचतील अशा भाषेमध्ये मांडलेले असतील. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय तुम्ही दिलेला असेल, पंक्च्युएशनचा उपयोग केलेला असेल, तुमची भाषा प्रभावी असेल, तर तुम्हाला का नाही बरं गुण मिळणार? तुमची वाक्यरचना चांगली असेल, तुमचं शुद्ध लेखन चांगलं असेल, तुम्हाला का नाही मार्क्स पडणार? कारण बंधन नसतं. निबंध लेखनामध्ये तुमचे जे विचार आहेत त्या विचारांना मार्क्स द्यावेच लागतात, परंतु ते विषयाला अनुसरून तुमचे विचार असले पाहिजेत. निबंध लेखनाचा जास्तीत जास्त सराव करा. निबंध लेखनाचा जास्तीत जास्त निबंध लेखन वाचा, लिहा, विषय घ्या, विषयावरती लिहा, तुमच्या टीचर्सला दाखवा. त्याच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट करायला हवी, काय अजून सुधारणा हवी, त्यामध्ये कुठे तुम्ही चुकताय हे तुमचे टीचर्स तुम्हाला काय करतील, नक्कीच सांगतील. आणि एकदा केलेल्या चुका तुम्ही परत परत नाही करणार. सराव असेल तर आपण अगदी गोष्ट सहजपणे काय करत असतो, आपली ती आपल्या हातून घडत असते. त्याच्यामुळे निबंध लेखनाचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायला हवा. तुम्हाला निबंध नक्कीच लिहिता येतो, हा आत्मविश्वास तुम्ही बाळगा. बघा, हा शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा आहे, की हा कॉन्फिडेंस आपके मन में होना चाहिए कि मुझे निबंध लेखन लिखना आता है. मेरे मेरे विचार जो है मन में, वो विचार मुझे शब्दरूप करना आता है. शब्दामध्ये ते मांडता तुम्हाला येतं, हा आत्मविश्वास तुम्हाला काय करायचंय, ठेवायचा आहे. बघा, आता आपण प्रत्यक्ष बघूया. आपल्याला प्रश्न 5वा ई मध्ये हा लेखन कौशल्याचा प्रश्न असतो आणि त्याच्यामध्ये असे 3 प्रकार तुम्हाला दिलेले असतात. हे पूर्वाच्या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट आहे. याच्यामध्ये बघा, प्रसंग लेखनाचा एक मुद्दा आहे, दुसरा आत्मकथन आहे आणि तिसरा वैचारिक निबंध आहे. प्रत्येक निबंध लेखनामध्ये तुम्हाला दिसत असेल, निबंध लेखनाचं नाव आहे, निबंधाचं नाव आहे आणि त्याची दिलेली काय आहेत, मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला लिहायचं. किती सोपं असतं बघा ते. आता पहिला काय, पावसाळ्यातील एक दिवस, त्याचे पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्या पॉइंट्सला अनुसरूनच तुम्हाला काय करायचंय, निबंध लेखनाची रचना करायची आहे. किती सोपं आहे. दुसरा आहे पुस्तक, पुस्तकाबद्दलचं आत्मकथन म्हणजे काय ते आपण पुढे बघणारच आहोत. आलं लक्षात? पुस्तकाबद्दलचं जे स्वतःबद्दल काय सांगत आहे पुस्तक, त्याची जी काही मुद्दे त्याने दिलेत त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्ही लिहायला सुरू करा. वैचारिक निबंध, युग संगणकाचे वैचारिक निबंध काय करायचंय, तुम्हाला तिथे लिहायचं आहे. काळाची गरज कशी आहे, त्याचं महत्व, फायदे, तोटे, सदुपयोग, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. तर चला आपण आता तिन्ही निबंध प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. पहिला आहे आपला प्रसंग लेखन, वर्णनात्मक निबंध. त्याचे महत्वाचे मुद्दे काय असतात बघा, किंवा काय लक्षात ठेवायचं असेल, तुम्ही जर प्रसंग लेखन हा पहिला निबंध लेखन तुम्ही निवडला असेल लिहिण्यासाठी, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार आहात. वर्णनात्मक निबंधामध्ये आपण पाहिलेल्या दृश्याचे, फळाचे किंवा अनुभवलेल्या एखाद्या प्रसंगाचे तुम्हाला हुबेहूब वर्णन करायचे असते. बघा, प्रसंग लेखन किंवा वर्णनात्मक निबंध जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं असतं, काय लिहायचं असतं. तुम्ही एखादं
फळाचं वर्णन करायचंय, अनुभवलेला एखादा प्रसंग असेल, एखादं दृश्य असेल तुम्ही बघितलेलं, त्या दृश्याचं तुम्हाला काय करायचं असतं, हुबेहूब वर्णन करायचं असतं. इथे तुम्हाला काय करायचंय, जे तुम्ही अनुभवलंय, जे तुम्ही बघितलेलं आहे त्याच गोष्टींबद्दल तुम्हाला काय करायचंय, अनुभव शेअर करायचे असतात, अनुभव शब्दरूपामध्ये मांडायचे असतात. आलं लक्षामध्ये? याच्यामध्ये चुकीच्या अशा गोष्टी लिहायच्या नसतात. म्हणजे आपल्या डोळ्यांनी आपण जे काही अनुभवलं, आपण जे काही बघितलेलं आहे, ज्याचा आपण अनुभव केलेला आहे, जे आपण पाहिलेलं दृश्य असेल त्याचं तुम्हाला काय करायचं असतं, वर्णन करायचं असतं. पण ते आपण ज्या गोष्टी बघतो त्याच्यासाठी विचार करायची गरज पडते का? नाही. ज्या गोष्टी आपण बघितलेल्या असतात त्या पटापट आपल्याला लगेच आठवतात. आले लक्षामध्ये? अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय, याच्यामध्ये वर्णनात्मक निबंधामध्ये तुम्ही बघितलेलं एखादं दृश्य असेल, अनुभवलेला एखादा प्रसंग असेल, याचं तुम्हाला काय करायचं असतं, वर्णन करायचं असतं. तुमची ओघवत्या भाषेमध्ये वर्णन, कथन किंवा निवेदन करावे. या निबंध लेखनाची ओघवती भाषा असावी. तुमचं वर्णन तुमच्याच भाषेत तुम्हाला काय करायचं असतं, मांडायचं असतं, कथन करायचं असतं, सांगायचं असतं समोरच्याला. अजिबात याच्यामध्ये काही अवघड नाही. मांडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील भाव, एखादा तुम्ही बघितलेलं दृश्य असेल, मी पाहिलेला अपघात, तुम्ही एखादा अपघात बघितलेला, ऍक्सिडेंट बघितलेला असेल, लिहा त्याबद्दल. तुम्हाला काय वाटतं, काय काय बघितलं होतं, सिक्वेन्स मध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही मांडा आणि त्यालाच तर निबंध म्हटलं जातं. अजून वेगळं असं काहीच नसतं त्यामध्ये. तुम्ही जे काही मांडत असता, जे काही बघितलेलं असतं त्याच्याबद्दलच तुम्हाला काय करायचं असतं, तिथे लिहायचं असतं, कथन करायचं असतं. भोवताली घडणाऱ्या गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण हवे. सूक्ष्म निरीक्षण शिवाय वर्णन रसपूर्ण होत नाही. बघा, या वर्णनात्मक निबंधामध्ये तुमची निरीक्षण शक्ती खूप चांगली असायला हवी. तुमचं सूक्ष्म निरीक्षण असावं, बारकाई असावी तुमच्या निरीक्षणामध्ये. छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण तुम्ही जर केलेलं असेल, ती जर शक्ती तुमच्यामध्ये असेल, तर तुमचा हा वर्णनात्मक निबंध खूप चांगला होतो. सूक्ष्म निरीक्षणाशिवाय वर्णन रसपूर्ण होत नाही. बघा, तुमचं निरीक्षण सूक्ष्म असेल, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्या वर्णनात्मक निबंधामध्ये टाकलेल्या असतील, तर तुमचं वर्णन कसं असतं, रसपूर्ण होतं आणि ते वाचकाच्या मनाला भावतं. असं तुमची याची भाषा असणं आवश्यक आहे. नंतर बघा, भाषा तुमची साधी, सोपी आणि चित्रमय असावी. तुमची भाषा कशी असली पाहिजे, साधी, सोपी, सरळ आणि चित्रमय असावी. बघा, चित्रमय म्हणजे नेमकं काय, तुम्हाला असं वाटेल चित्र काढायचं की काही नाही. चित्रमय का मतलब क्या होता है की तुम्ही जे काही मांडत असता, तुम्ही जे काही भाव तिथे लिहित असता, तुम्ही जे काही वर्णन करत असता, ते वर्णन वाचल्याच्या नंतर त्या वाचकाच्या डोळ्यासमोर जसाचा तसा तो प्रसंग आला पाहिजे. तुम्ही एखादा ऍक्सिडेंटचं वर्णन केलं असेल फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही काय तिथे करताय ना, तर त्या व्यक्तीला वाचत असताना असं वाटलं पाहिजे की मी त्या ठिकाणीच आहे. हे जे काही घडतंय, जे काही वाचतोय, त्या वाचनामध्ये जे येतंय त्यावेळेला तो व्यक्ती तिथे नसून तो काय असतो, ज्या ठिकाणी तो ऍक्सिडेंट झालेला आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला तुम्हाला घेऊन जायचं आहे तुमच्या वाचनातून, तुमच्या या लेखनातून. आलं लक्षात? तुमच्या या निबंध रूपातून. असं तुमचं लेखन असलं पाहिजे की त्याच्या डोळ्यासमोर फटकन ते चित्र आलं पाहिजे. अशी आपली चित्रमय भाषा साधी, सरळ, सोपी असावी. सुभाषिते, वचने, म्हणी, वाक्प्रचार योग्य ठिकाणी आणि सहज वापरावे. बघा, याच्यामध्ये तुम्हाला सुभाषितांचा, वचन, म्हणी, वाक्प्रचारांचा योग्य ठिकाणी वापर करायचा आहे. तुमचा मजकूर हा रंजक, वाचनीय व परिणामकारक शैलीत मांडायला हवा. तुम्ही जो मजकूर लिहित आहात तो वाचनीय असला पाहिजे, परिणामकारक शैलीमध्ये तुम्हाला तो मांडता आला पाहिजे. पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या प्रसंगाचे वर्णन लिहिणे अपेक्षित असते. बघा, याच्यामध्ये अगदी मी ती गोष्ट बघितलेलीच नाही आणि त्या गोष्टीबद्दल मी जर लिहित असेल तर अजिबात चालत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या असतात, ज्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतात, त्या गोष्टींबद्दलच वर्णन तुम्हाला काय करायचं असतं, तिथे करायचं असतं. मी एखाद्या गोष्टीचा अनुभव मी घेतलेलाच नाहीये आणि त्या गोष्टींबद्दल मी काय करत आहे, लिहित आहे. चालेल का? तुम्ही तेवढ्या प्रभावी भाषेमध्ये लिहू शकणार नाहीत. या निबंध लेखनामध्ये व्यक्तीचे वर्णन, पशुपक्ष्यांचे वर्णन, स्थळांचे किंवा इमारतीचे वर्णन, निसर्ग सौंदर्याचे वर्णन, प्रसंगाचे किंवा घटनेचे वर्णन असे विषय असतात. बघा, आता हे जे निबंध लेखन असतं त्या निबंध लेखनामध्ये एखाद्या व्यक्तीचं वर्णन येऊ शकतं, पशुपक्ष्यांचं वर्णन येऊ शकतं, एखाद्या ठिकाणाचं, स्थळाचं किंवा इमारतीचं वर्णन असतं, निसर्ग सौंदर्याचं वर्णन असू शकतं किंवा एखादा तुमच्या समोर घडलेला प्रसंग असू शकतो किंवा घटना असू शकते, त्या घटनेचं वर्णन. अशा पद्धतीचे विषय तुम्हाला या निबंध लेखनामध्ये येऊ शकतात. आणि आपण पाहिलेली गोष्ट आपल्याला शब्दरूपात मांडणे अजिबात अवघड जात नाही. फक्त ती व्यवस्थित भाषेमध्ये तुम्हाला मांडता आली पाहिजे. का नाही तुम्हाला चांगले गुण मिळणार? अवश्य मिळणार. आता बघा, मी तुम्हाला याच्याबद्दल प्रसंग वर्णनाचा एक मी निबंध तुम्हाला इथे दाखवलेला आहे. तो
ऐकल्याच्या नंतर तुमच्या डोळ्यासमोर ती घटना येते की नाही याचा तुम्ही विचार करा आणि असाच आपला निबंध लेखन असला पाहिजे. बघा आता वर्णनात्मक निबंधाचा एक मुद्दा आपण बघूया, एक उदाहरण आपण बघूया. मी पाहिलेली आग. बघा आता सुरुवात कशी केलेली आहे. मध्यरात्रीची वेळ होती. बाहेर गोंधळ ऐकू आला म्हणून मी जागा झालो. काय झाले हे पाहण्यासाठी मी दार उघडले. दूरवर कशाला तरी आग लागली असावी. त्या बाजूला मोठा उजेड दिसत होता. आकाशाला जणू भगवा रंग दिला होता. विस्तवाच्या ठिणग्या उंच आकाशात उडत होत्या. त्या ठिणग्यांचा चटचट असा आवाज येत होता. बघा मी पॅरेग्राफ करते इथे हा. रस्त्यावर लोकांची गर्दी वाढत होती. प्रत्येक जण त्या बाजूला जाण्यासाठी धावत पळत होता. आग आग, पाणी पाणी अशा आरोळ्या ऐकू येत होत्या. मीही त्या दिशेने निघालो. 5-7 मिनिटात मी तिथे पोहोचलो. कोणाचे रडणे, कोणाचे ओरडणे, बादल्यांचा खडखडाट, कुत्र्यांची भुंकणे, या सर्वांचा एकच गोंधळ माजून राहिला होता. लोकांचा लोंढा वाढतच होता. ती एक जुनी इमारत होती. अनेक बिराडे तिथं वास्तव्याला होती. त्यापैकी कोणत्या तरी एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाला असावा, शॉर्ट सर्किट झालं असावं, असे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. कित्येक तरुण त्या आगीला न घाबरता इमारतीत शिरत होते. अनेकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होते, तर काही जण आगीवर पाणी टाकण्याचा प्रयत्न करत होते. मीही त्यांना मदत करू लागलो. वरच्या मजल्यावरील एका घरातील माणसे तेथेच अडकून राहिली होती. हे लक्षात येताच काही लोकांनी धावत जाऊन शिड्या आणल्या. त्या एकमेकींना जोडून काही जण त्यावर चढून वर गेले. आगीची इतकी धग होती की तेथे शेजारी उभे राहता येत नव्हते. इतक्यात आगीचा बंब ठण ठण आवाज करीत आला. काही वेळातच आग आटोक्यात आणली गेली. हजारो रुपयांचे नुकसान झाले असावे, पण प्राणहानी मात्र झाली नाही. दुसऱ्या दिवशी त्या ठिणग्या, काळवंडलेल्या भिंती, राखांचे ढिगारे व धुमसणारा धूर पाहायला मिळाला. अनेक कुटुंबे मात्र निराधार झाली होती. सारा गाव त्यांच्याबद्दल हळहळत होता. आले लक्षात? अशा पद्धतीनं आपलं हे जे काही वर्णन आहे, हे वर्णन वाचल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर ती घटना यायला हवी. हे जेव्हा निबंध वाचन करत होते तेव्हा आपल्याला ऑब्व्हियसली काय होणार आहे, आपल्या नजरेसमोर आपण त्या आगीच्या तिथेच आहोत की काही, लोकांची धावपळ मला दिसते, लोकांचं किंचाळणं ओरडणं मला जाणवतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेने काय होत आहेत, दिसतायत. मीही त्यांना मदत करायला धावतोय की काय, मीही एका कुटुंबाला घेऊन बाहेर आलोय, असा अनुभव तुम्हाला काय झाला पाहिजे, तो निबंध वाचत असताना तो तुम्हाला आला पाहिजे. आता ही एखादी बघितलेली घटना आहे, प्रत्यक्ष घडलेली, डोळ्यांनी अनुभवलेली जे अनुभव असतो ते आपण काय करतो, जास्तीत जास्त आपल्या शब्दामध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याला मांडता येतं. जी गोष्ट आपण बघितलेलीच नसते त्या गोष्टीबद्दल जर आपण लिहित असू तर आपल्याला त्याबद्दल जास्त लिहिता येत नाही. अशा पद्धतीने तुमचं हा प्रसंग लेखनाचा निबंध असावा लागतो. त्यानंतर बघा पुढचा आहे आत्मकथन किंवा आत्मवृत्तपर निबंध. आता तुम्ही जर हा दुसरा मुद्दा निवडला आत्मकथनाचा निबंध, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी आवश्यक आहेत निबंध लेखन करत असताना ते आपण बघूया. एखादी वस्तू किंवा प्राणी स्वतः आपली कहाणी सांगत आहे असं वर्णन असतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे इथे बघा. आत्मकथन करत असताना बरीच मुलं काय करत असतात, त्या गोष्टीबद्दलची माहिती, जी वस्तू दिलेली आहे त्या वस्तूबद्दलची माहिती लिहित असतात. चुकीचं आहे. अशा निबंध लेखनाला तुम्ही 2 पेज जरी निबंध लिहिला असेल तर अशा निबंधाला 0 मार्क्स मिळतात. आत्मकथन म्हणजे काय असतं, आपण आपल्याबद्दल सांगत असतो. जी गोष्ट तुम्हाला दिलेली असेल, चाहे ती निर्जीवही असू देत, ती निर्जीव वस्तू तुम्हाला, मी फळा बोलतोय असा निबंध लेखन असेल तर तो फळा बोलतोय. रिअल मध्ये फळा बोलत असतो का, ब्लॅकबोर्ड बोलतो का? अजिबात नाही बोलत. परंतु तुम्हाला तो फळा बोलतोय, तो ब्लॅकबोर्ड बोलत आहे असं समजूनच तुम्हाला ते लिहायचं असतं. फळ्याबद्दलची माहिती लिहायची नसते आत्मवृत्तपर निबंधामध्ये. तो फळा म्हणजेच काय करतोय, एक सजीव झालेला आहे आणि तो काय करतोय, बोलतोय. आणि तो फळा म्हणजे कोण आहे, तुम्ही स्वतः आहात. फळ्याबद्दल माहिती नाही लिहायची, फळा म्हणजे तुम्ही आहात असं समजून तुम्हाला तो निबंध लेखन काय करायचा असतो, लिहायचा असतो. एखादी वस्तू किंवा प्राणी स्वतः आपली कहाणी सांगत आहे असं वर्णन तुम्हाला तिथे करायचं असतं. आत्मकथनात्मक निबंधातील वाक्यरचना प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये असायला हवी. आत्मकथन निबंध लिहित असताना या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या आहे. त्याची वाक्यरचना कशी असावी, प्रथम पुरुषी. म्हणजे मी म्हणजे कोण असणार आहे, तुम्ही. फॉर एक्झाम्पल मी फळा बोलते निबंध आहे, तर मी म्हणजे कोण असणार आहे, तुम्ही फळा असणार आहात. म्हणून फळा समजून तुम्ही स्वतःबद्दल जेव्हा लिहित असता तेव्हा प्रथम पुरुष एकवचनामध्येच आपली भाषा असते. आलं लक्षात? एवढं तर तुम्हाला समजतं. आणि नसेल समजत तर असे आत्मकथनात्मक निबंध तुम्ही वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रथम पुरुषी एकवचनी वापर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं.
करायचं? मी माझ्याबद्दल लिहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? ती वस्तू म्हणजे मीच आहे असं समजून लिहिणं म्हणजे नेमकं काय असतं? निबंध लेखन वाचा. 3-4 निबंध आत्मलेखनाचे तुम्ही वाचले ना, तर तुमच्या ही गोष्ट पटकन लक्षात येईल. अशा प्रकारचे निबंधामध्ये ज्याचे आत्मकथन करावयाचे, त्याच्या अंतरंगात आपण मनाने शिरून त्याचे सुखदुःखे, अनुभव यांच्याशी एकरूप होऊन कथन करावयाचे असते. बघा, या निबंध लेखनात काय करायचं असतं, की आपण ती वस्तू म्हणजे आपणच आहोत आणि त्याच्या अंतरंगामध्ये आपल्याला घुसावं लागतं. त्याला काय प्रॉब्लेम्स येत असतील बरं, त्याला काय वाटत असेल बरं, त्याला कोणत्या गोष्टीचा आनंद होत असेल बरं, ही सगळी गोष्ट, त्याला कोणत्या गोष्टीचं दुःख होत असेल, त्याने काय काय अनुभव घेतलेला असेल, या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला असायला हवा. तर त्याचा सगळा अनुभव तुम्ही घ्यायला हवा आणि तो अनुभव जर तुम्ही घेत असाल ना, तर तुमचा निबंध नक्कीच चांगला होणार आहे. आणि ती वस्तू, त्या वस्तूचं दुःख, अनुभव ते सगळे तुमचे आहेत असंच समजून तुम्हाला हे निबंध लेखन करायचं असतं, कथन करायचं असतं. या निबंधाची भाषा आपुलकीची व जिव्हाळ्याची असायला हवी. ही जी निबंध लेखन आहे, या निबंध लेखनाची भाषा कशी असली पाहिजे? तुमची आपुलकीची आणि जिव्हाळ्याची असली पाहिजे. तो वाचकाला निबंध वाचत असताना त्या निबंधाबद्दल काहीतरी वाटलं पाहिजे. मी फळा बोलतोय, निबंध लिहित असाल तर त्या फळ्याबद्दलच्या ज्या भावना आहेत ना, त्या वाचकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याच्याबद्दल आपुलकी, जिव्हाळा त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला हवा. अशा पद्धतीची आपली भाषा असणं आवश्यक आहे. या रूडली, खूप रूट भाषा इथे वापरायची नाही. या प्रकारच्या निबंधामध्ये सजीव निर्जीव वस्तू आपणच आहोत अशी कल्पना करून लेखन करायची असते. बघा, या निबंध प्रकारामध्ये तुम्हाला सजीव आणि निर्जीव वस्तू आपणच आहोत. मी फळा, फळा हा काय आहे? ब्लॅकबोर्ड काय आहे? निर्जीव वस्तू आहे. मी घंटा बोलतोय, घंटा कशी आहे? बेल निर्जीव आहे. आलं लक्षात? मी किल्ला बोलतोय, मी रायगड किल्ला बोलतोय, मी शिवनेरी किल्ला बोलतोय. आलं लक्षात? अशा पद्धतीनं ते निर्जीव वस्तू सुद्धा काय आहेत? त्या सजीव असो की निर्जीव असो, त्या वस्तू म्हणजे आपण आहोत. किंवा एखाद्या शेतकऱ्याचे आत्मवृत्त, शेतकरी तर सजीव असतो की नाही? मग वस्तू कुठलीही असो, सजीव असतो, लिविंग थिंग्स या नॉन लिविंग थिंग्स, लेकिन आपको क्या करना है? वो चीज मतलब आप खुद है, ऐसी आपको क्या करना है? कल्पना करनी है, इमॅजिन करना है और आपको निबंध लेखन लिखना है. चित्र किंवा मुद्दे दिले असतील तर बारकाईने निरीक्षण करून निबंध लेखन लिहा. तुम्हाला जर चित्र दिलेले असेल किंवा एखादा मुद्दे दिलेले असतील तर त्या मुद्द्यांचं तुम्ही काय करायचंय? बारकाईनं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून तुम्हाला ते निबंध लेखन लिहायचं आहे. तर बघा, आता या आत्मवृत्तपर निबंधाचा मी एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की मला आत्मकथनात्मक निबंध कसा लिहायचा आहे. तर बघा, शाळेची घंटा. आता शाळेची घंटा बोलते. आता घंटा बोलत असते का? घंटा म्हणजे काय? बेल. बेल बोलते का कधी? नाही. ती तर निर्जीव वस्तू आहे. परंतु आता ह्या निबंध लेखनामध्ये बघा कसं वर्णन केलेलं आहे. अरे झाला का अभ्यास? मी एकदम दचकलो आणि इकडे तिकडे बघू लागलो. पण मला कोणी दिसलं नाही. पुन्हा मी माझे काम करू लागलो. परत तोच आवाज आला. अरे झाला का अभ्यास? वरती बघतो तर काय? चक्क शाळेची घंटा माझ्याशी बोलत होती. आता मात्र मी घाबरलो होतो. परंतु काही क्षणातच मी स्वतःला सावरलं. शाळेची घंटा माझ्याशी बोलू लागली. बघा, आता सुरुवात काय केली या निबंधामध्ये, की त्या आपण बसलोय कुठेतरी, वर्गाच्या तिकडे बसलाय तो मुलगा आणि अचानक त्याला तो कुठून तरी आवाज आला, अरे झाला का अभ्यास? आणि त्यांनी दचकून इकडे तिकडे बघितलं, त्याला कोणीच दिसलं नाही. आणि अचानक परत पुन्हा एकदा तो आवाज आल्याच्या नंतर त्यांनी दचकून बघितलं तर बापरे, ही तर घंटा बोलते, बेल बोलते. आणि मग आता ती बेल बोलायला सुरुवात करते, ती घंटा आता बोलायला सुरुवात करते आणि ती घंटा म्हणजे तुम्ही आहात आता स्वतः. तुम्हीच घंटा आहात असं समजून आता खालचं वर्णन करायचे. घंटा इथे लिहायला येणार आहे का? बेल इथे लिहिणार आहे का निबंध? नाही. तुम्ही म्हणजेच बेल आहात असं समजून तुम्हाला आता काय करायचंय? निबंध लेखन करायचं. तर तुमची भाषा कशी असली पाहिजे? प्रथम पुरुषी सर्वनामाचा वापर म्हणजे काय हे आता तुम्हाला कळेल. शाळेची घंटा माझ्याशी बोलू लागली. किती दचकलास? मी शाळेची घंटाच बोलते. शाळा सुटल्यावर थोडा वेळ जास्त बसून तू तुझा अभ्यास पूर्ण करतोस. हे खरंच कौतुकास्पद आहे. तुम्हाला वेळेची आठवण करून देणे हे माझं कर्तव्य आहे. तुम्हाला क्षणाक्षणांचं महत्व सांगणे हा माझा धर्म आहे. पण तुमच्या जीवनात नियमितपणा आणणं हेच माझं जीवन आहे. आमचा जन्म एका कारखान्यात झाला. माझ्या काही भगिनी मंदिरात जाऊन भक्ती मार्गावर विराजमान झाल्या, तर काही भगिनी अग्निशमन दलाच्या गाडीवर. पण मी मात्र शाळेत आले याचा मला आनंद आहे. कारण तुम्हा विद्यार्थ्यांचं आणि माझं एक अनोखं नातं आहे. तुमचे सारं लक्ष माझ्या आवाजाकडे असतं. सकाळी 11 वाजता मी वाजले की तुम्ही धावत पळत वर्गात येता. नंतर माझा आवाज आला की प्रार्थनेला उभे राहता. मधली सुट्टी आणि शाळा सुटणे यावेळी तर माझा आवाज ऐकायला तुमचे प्राण कानात गोळा होतात. आम्ही कोणत्याही ठिकाणी असलो तरीही आम्ही नेहमी समाज उपयोगी कामे करीत असतो.
आम्ही माणसांना सावध करतो, जागे करतो, त्यांना वेळेची आठवण करून देतो. त्या दृष्टीने आम्ही घड्याळाशी नाते सांगतो. कधी विजयोत्सवात घंटानाद केला जातो, त्यावेळेस तुमच्या इतकाच मलाही आनंद होतो. दर 6 वार्षिक परीक्षेत पेपरची वेळ संपायला येते. तुम्ही जीव तोडून पेपर पूर्ण करण्यासाठी लिहित असता, तेव्हा टोल वाजवायला मलाही जीवावर येतं. पण काय करणार, वेळेचं बंधन मलाही चुकलेलं नाही. संध्याकाळी शाळा सुटल्यावर तुम्ही सर्व घरी निघून जाता. मग मात्र तुम्ही नसताना सोसावा लागणारा एकटेपणा असह्य होतो. मग मी वाट पाहते ती दुसऱ्या दिवसाच्या सकाळची. गजबजलेली शाळा मला आवडते. चल अभ्यास झाल्यावर सांभाळून घरी जा, उद्या भेटूच. अशा पद्धतीने तुमचं निबंधाचा शेवट आहे. बघा, आता निबंध लेखन लिहित असताना प्रथम पुरुषी सर्वनामाचा मी कसा वापर केला. घंटा म्हणजेच तुम्ही आहात, ती स्वतःबद्दल बोलते आणि स्वतःबद्दल बोलत असताना ती मी माझा असा उल्लेख करत असते. आलं लक्षात? ती स्वतःबद्दल सांगते आणि घंटा स्वतःबद्दल काहीतरी सांगत आहे. ती काय विचार करू शकते बरं, तिला काय बरं वेदना असू शकतात, तिला काय आनंद असू शकतो, या सगळ्या गोष्टी, तिचा जन्म कुठे झाला, तिच्या भावंडांबद्दलचं, या सगळ्या गोष्टी तुमच्या निबंध लेखनामध्ये आल्या पाहिजेत आणि ती जीवनचरित्र ती तुम्हाला सांगते असं वाटलं पाहिजे. आल्या लक्षामध्ये? आणि असं तुम्ही समजून लिहायचं आहे. घंटा इथे लिहायला येणार नाही, तुम्हीच घंटा आहात समजून तुम्हाला निबंध लेखन करायचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता याची महत्वाची उदाहरणे काय काय येऊ शकतात बघा तुम्हाला परीक्षेमध्ये. शाळेचे मनोगत, त्याचे पॉइंट्स दिलेले आहेत, त्या पॉइंट्सला अनुसरून तुम्हाला लिहायचे. किंवा मी फळा बोलतोय, मी ब्लॅकबोर्ड बोलतोय, असा सुद्धा निबंध असू शकतो. मी सैनिक बोलतोय, बागेचे आत्मकथन, एखादी बाग असेल आणि त्या बागेचे आत्मकथन लिहायचं असेल, गार्डनचं, तर तुम्हाला काय करायचंय, या सगळ्या गोष्टी मुद्दे तर ऑलरेडी दिलेले आहेत, किती सोपं आहे, त्याच्याबद्दलच तर तुम्हाला लिहायचंय. तुम्ही बाग आहात असं समजून, किती सोपं असतं हे. त्यानंतर मी क्रीडांगण बोलतोय, पुस्तक, अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला या आत्मकथनात्मक निबंधामध्ये येऊ शकतात. आणि याचा तुम्ही काय करा, सराव करा. ही साही उदाहरणं तुम्ही जरा पुस्तकामध्ये वाचा, तुमच्या लक्षात येईल की त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे आणि मला कसं लिहायचं. यामधीलच एखादा विषय जर तुम्हाला आला तर मी त्याची मांडणी कशी करेल. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला हा निबंध लेखन लिहायचा. आणि माझं जर तुम्ही ऐकाल ना, तर आत्मकथनात्मक निबंध हा लिहायला सोपा वाटतो असं मला तरी वाटतं. प्रसंग लेखन किंवा आत्मकथन, जो वैचारिक निबंध आहे ना, तो थोडा हार्ड जातो, कारण त्याची वाक्य रचना थोडी क्लिष्ट असते. आलं लक्षात? त्याच्यामुळे बघा, तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला वैचारिक निबंध आवडत असेल तर तुम्ही तोही लिहू शकता. वैचारिक निबंधाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बघा, आता आपला पुढचा निबंध प्रकार आहे वैचारिक निबंध. वैचारिक निबंधाला चिंतनात्मक निबंध असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये जोक्स किंवा स्वतःबद्दल माहिती असं काहीही नसतं. वैचारिकता याच्यामध्ये असायला हवी असते. वैचारिक निबंधामध्ये याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी काहीही सांगायच्या नसतात. ज्या खऱ्या गोष्टी असतात ना, त्याच तुम्हाला इथे मांडायच्या असतात. वैचारिक निबंधात विषयाच्या विचाराला प्राधान्य असतं. या तुमच्या निबंध लेखनामध्ये तुमचे त्या विषयाबद्दलचे विचार किती प्रगल्भ आहेत, तुमचे विचार कसे आहेत, त्या विचारांवरती मार्क्स असतात. आले लक्षात? तुम्ही किती लिहिले त्याला नाही, तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करू शकता, तुम्ही काय लिहिले बरं त्याच्यामध्ये, या गोष्टीला जास्त महत्व दिलं जातं. या प्रकारच्या निबंधामध्ये वर्णन, कथन किंवा कल्पना यापेक्षा विचार महत्वाचा असतो. बघा, हा जो निबंध प्रकार आहे, या निबंध प्रकारामध्ये वर्णन, कथन किंवा कल्पना या गोष्टीला अजिबात महत्व नसतं. यापेक्षा कशाला महत्व असतं, तुमचे विचार काय आहेत, तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करू शकता तो दिलेल्या विषयावरती. आलं लक्षात? तुम्ही काय वर्णन करताय किंवा तुमचं कथन कसं आहे, तुमची कल्पना काय आहे, काय इमॅजिनेशन करू शकता तुम्ही, अजिबात या गोष्टीला इथे व्हॅल्यू नसतं, अजिबात महत्व नसतं. आणि ते लिहू पण नका त्या पद्धतीनं हा निबंध लेखन. याच्यामध्ये तुमचा विचार महत्वाचा असतो. तुम्ही त्या विषयाला धरून काय विचार करू शकता हे तुम्हाला तिथे मांडायचं असतं. याचंही उदाहरण मी दिलेलं आहे, त्यावरून तुमच्या ते लक्षात येईलच. या निबंध प्रकारामध्ये एखादा गंभीर विषय दिला जातो. बघा, याच्यामध्ये एखादा गंभीर विषय तुम्हाला दिला जातो आणि तुम्हाला त्याच्यावरती तुमचे विचार मांडायचे असतात. तुमचे त्याबद्दल काय विचार आहेत, मुद्देसूद एकेका परिच्छेदामध्ये एक मुद्द्यांचा विस्तार करावा. बघा, मुद्देसूद तुम्हाला त्याची विचारांची काय करायची आहे, मांडणी करायची आहे. मुद्देसूद मांडणी करायची आहे, परिच्छेद पाडायचे प्रत्येक मुद्द्याला. आणि परिच्छेद पाडत असताना उघामध्ये तुम्हाला काय करायचंय, त्याचा विचारांचा तुमच्या विस्तार करायचा आहे. आणि विस्तार करत असताना आपली भाषा सुद्धा कशी असली पाहिजे याचाही तुम्हाला एक अंदाज येईलच. मी निबंध लेखन जेव्हा तुम्हाला वाचून दाखवेल. आता भाषा तुमची ठासीव आणि प्रत्येकारी असावी.
या निबंध लेखनाची भाषा कशी असली पाहिजे? तुमची ठाशीव असली पाहिजे, प्रत्येकारी असली पाहिजे. तुमच्या भाषेमध्ये काहीतरी दम असायला हवा. आलं लक्षात? उगीच आपलं काहीतरी लिहिले, त्या भाषेमधून, त्या लिखाणामधून काहीच अर्थ कळत नाहीये, अशी पुळचट भाषा तुमची नसली पाहिजे. त्या भाषेमध्ये कसं असलं पाहिजे? ठासीवपणा असला पाहिजे, प्रत्येकारी अशी भाषा असली पाहिजे. ते समोरच्या मनाला जाऊन भिडणारी तुमची भाषा असली पाहिजे. सुवचने, सुविचार विषयांच्या अनुषंगाने मांडावेत. बघा, तुमचे सुवचने, सुविचार जे काही विषय दिलेला असेल त्या विषयाला अनुसरून तुम्ही सुवचने किंवा सुविचारांचा इथे वापर करू शकता. त्या अनुषंगाने तुम्ही तिथे मांडायचं आहे. परंतु तिथे त्या सुवचनांचा आणि सुविचारांचा काहीच अर्थ लागत नाहीये, मला येतं म्हणून मी तिथे मांडलंय, असं करायचं नाही. ते विषयाला ते अनुसरून आहे का बाबा, त्याला ते लागतंय का, तरच तुम्ही तिथे ते सुवचने, सुविचार वापरायचं आहे. नाही तर मग मी पाठ केलंय, मला जमतं, हे मी वाचलंय म्हणून मी इथे लिहिल, असं करायचं नाही. विषयाला लागत असेल, तिथे अनुसरून मांडणी होत असेल त्याची, तरच तुम्ही त्याची सुवचने, सुविचारांची मांडणी करायची आहे. बघा, आता हा एक निबंध मी तुम्हाला सांगते की हा निबंध कसा असतो. पहिल्या दिलेल्या 2 निबंधापैकी तुम्हाला याची भाषा कशी वाटेल किंवा हा निबंध लेखन तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही अनुभव घ्या. मी माझ्या देशाचा नागरिक. रेल्वेच्या कडेने प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या यांचा नेहमीच खच पडलेला असतो. रस्त्याच्या कडेला असलेली कचऱ्याची पिंपे कचऱ्याने ओसंडून वाहत असतात. लोक कुठेही थुंकतात, घरातील कचरा रस्त्यावर आणून टाकतात, गाड्या कुठेही उभ्या करतात. दुचाकीवाले तर त्यांच्यासाठी कोणताच नियम नाही असेच मानत असतात. सध्याच्या काळात कोणालाही कोणाचीही पर्वा वाटेनाशी झाली आहे. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल का, असा विचार सुद्धा मनात येत नाही. मग आपण खरोखरच देशाचे जबाबदार नागरिक झालो आहोत का? असेच जर प्रत्येक जण वागू लागला तर देश कोसळायला वेळच लागणार नाही. आम्ही जबाबदार नागरिक व्हायचे म्हणजे काय करायचे हे समजून घेण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा आपण प्रामाणिकपणे पाळली तर नक्कीच उत्तम नागरिक होऊ शकतो. काय सांगते ती प्रतिज्ञा? आपण सगळ्यांनी सौजन्याने वागले पाहिजे, वडीलधाऱ्यांचा मान राखला पाहिजे, देश बांधवांच्या कल्याणासाठी झटले पाहिजे. काय सुचवते ही प्रतिज्ञा? आपण सौजन्याने वागायचे ते कळते, ते केवळ दुसऱ्यांना बरे वाटावे म्हणून नको. या सौजन्यातून आपण दुसऱ्यांच्या भावभावनांचा, त्यांची इच्छाकांक्षांचा आपण मान राखतो. आपल्या घटनेने आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केले आहे. हे स्वातंत्र्य आपण मनापासून उपभोगावे, पण दुसऱ्यांनाही तसेच स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेवावे. स्वतःचे हक्क जगता जगता इतरांच्या हक्कांना बाधा पोहोचता कामा नये, यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण सर्व प्रकारची समानता पाळली पाहिजे. जात, धर्म, भाषा, लिंग, प्रदेश यावरून भेदभाव करता कामा नये. त्यांना समान संधी मिळाली पाहिजे. आपण अजूनही स्त्रियांना समान हक्क दिलेले नाहीत. तसेच शहरात सर्व सुखसोयी असतात. 24 तास वीज उपलब्ध असते. त्याच वेळी ग्रामीण भागात 10-10 तास लोड शेडिंग असते. हे सगळे थांबले पाहिजे, तर सर्वांना समान संधी मिळेल. हा देश माझा आहे, मी देशाचा आहे, अशी भावना बाळगून आपण वागले पाहिजे. सर्वप्रथम मी हे पाहिले पाहिजे की अन्य कोणीही तसे वागो न वागो, मी मात्र तसेच वागणार, असा ठाम निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. मग देशाची उन्नती नक्कीच होईल. बघा, या लेखनाची भाषा तुम्हाला कशी वाटली? दिलेल्या 2 आत्मकथनात्मक आणि वर्णनात्मक निबंधापेक्षा याची भाषा कशी ठासीव होती? आल्या लक्षामध्ये? या गोष्टीचा तुम्ही विचार करा, निरीक्षण करा. प्रत्येक निबंध लेखन वाचत असताना, कोणतीही गोष्ट करत असताना आपली निरीक्षण शक्ती तशी असली पाहिजे. याच्यामध्ये भाषा कशी एकदम ठासीव, आणि ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा प्रभाव याच्यामधून दिसतो की ते रिअल फॅक्ट आहे. आल्या लक्षामध्ये? या सगळ्या गोष्टी म्हणजे भाषाच तुम्हाला वाचलं कीच कळतं की याची भाषा वैचारिक आहे. तुम्हाला याच्यामध्ये म्हणे किंवा आपल्याला वाटतं ते तिथे मांडता येत नाही. एखाद्या गोष्टीचं वर्णन, मला वाटलं म्हणून मी कचरा कुंडीच्या तिथलं वर्णन करेल, बघा किती छान छान कचरा तिथे पडलेला आहे, अशा भाषा इथे वापरायची नसते. वैचारिकता तुमच्या भाषेमध्ये असायला हवी. त्यामुळे मी सांगते की या वैचारिक निबंध तुम्हाला लिहायला जमत असेल, तुमची भाषा जर ठासीव असेल तर अजिबात हरकत नाही. तुम्ही हा निबंध लेखन तुमचं नक्कीच प्रभावी होणार आहे. परंतु तुम्हाला ठासीव भाषेमध्ये जर लिहिता येत नसेल तर तुम्ही वरच्या 2 निबंध प्रकारापैकी कुठला तरी एक निबंध प्रकार निवडावा, असं मला तरी वाटतं. बघा, वैचारिक लेखन याच्यामध्ये महत्वाचे कोणकोणते उदाहरणं येऊ शकतात? तर या लेखनामध्ये भ्रमणध्वनीचे फायदे आणि तोटे, भ्रमणध्वनीचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, ते तुम्हाला तिथे मांडायचे असतात. त्यानंतर जाहिरातीचं युग, हे जे काही युग आहे सध्याचं, या जाहिरातीच्या युगामध्ये काय काय
फायदे तोटे आहेत त्याचेही, काय वापर गैरवापर होतो त्याचा, तो व्यवसाय म्हणून कसा केला जातो, या सगळ्या गोष्टी या मुद्द्याला अनुसरून तुम्ही काय करा, निबंध लेखन लिहायचं आहे. झाडे लावा, झाडे जगवा, तुम्हाला झाडांचा उपयोग लिहायचा आहे. वृक्षतोडाचे दुष्परिणाम काय असतात ते तुम्हाला तिथे मांडायचे, त्याची उपाययोजना तुम्ही काय करू शकता वृक्षतोड थांबवण्यासाठी, तर पर्यावरणाचा ऱ्हास त्यामुळे कसा होतो आणि ते थांबवण्यासाठी तुम्ही अजून काय करू शकता तुमच्या लेवलवरती, किंवा काय केलं पाहिजे, अशी भाषा तुमची काय करायची तिथे असावी, असे विचार तुम्ही तिथे मांडायचे आहेत. ते विचार समोरच्याला पटलेही पाहिजे. आलं लक्षात? अशा पद्धतीनं तुम्हाला या 3 निबंध प्रकारापैकी कोणत्याही 2 निबंध प्रकारापैकीचे निबंध तुम्हाला लिहायचे असतात. अशा पद्धतीनं आपला हा जो निबंध लेखन आहे, तर हे निबंध लेखनामध्ये 3 प्रकार तुम्हाला विचारले जातात आणि या 3 निबंध प्रकारांपैकी कोणत्याही एका निबंध प्रकारावरती तुम्हाला काय करायचंय, निबंध लेखन लिहायचा असतो. आणि तुम्ही हा निबंध चांगल्या पद्धतीने लिहाल, तुमचे जे विचार आहे, तुमची जी भावना आहे, तुम्ही ती प्रभावी भाषेमध्ये मांडाल, अशी मी काय करते, तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते. कारण तुम्ही लिहू शकता, तुम्ही करू शकता, तो कॉन्फिडन्स तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण करा. मला 8 पैकी चांगला निबंध लेखन मी लिहिला तर 7.5, 8 पैकी 8 सुद्धा, परंतु जर आपल्या ग्रामॅटिकली मिस्टेक्स नसतील, आपल्या जर निबंध लेखनामध्ये काही चुका नसतील, शुद्ध लेखनामध्ये काही चुका नसतील, मुद्देसूद मी मांडणी केलेली असेल, प्रभावी भाषा माझी असेल, तर तुम्हाला पैकीच्या पैकी सुद्धा गुण इथे मिळू शकतात. आलं लक्षात? परंतु माझ्या ग्रामॅटिकली मिस्टेक्स होऊ शकतात, काना मात्रा उकार वेलांटी थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, त्यामुळे आपण 1 मार्क्स त्याचा जरी कट केला तरी सुद्धा तुम्हाला 7 गुण तर इथे अवश्य म्हणजे अवश्यच मिळणार. त्याच्यासाठी निरीक्षण शक्ती, त्याच्यासाठी प्रॅक्टिस आणि त्याच्यासाठी वाचन असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर वाचन ठेवलं, निरीक्षण शक्ती तुमची ठेवली, वारंवार तुम्ही त्याचा सराव केला, तर तुम्हाला नक्कीच निबंध लेखनाचा हा प्रकार चांगल्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवाल आणि जास्तीत जास्त गुण तुम्हाला या निबंध लेखनामध्ये मिळू शकतील. आणि लक्षात ठेवायचं, 3 निबंध लेखन दिलेले असतात, त्या 3 निबंध लेखन प्रकारापैकी एकच निबंध लिहायचा आहे 8 गुणांसाठी. जास्तीत जास्त तुम्हाला पेज लिहायचे असतील, तुम्हाला लाईन मध्ये लक्षात येत नसेल तर तुम्ही 1.5 पेज किंवा 1 पाठपोट पेज तुम्ही लिहिलं तरी हरकत नाही. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2 पेज लिहा, म्हणजे वन साइड आणि 1 साइड, पाठपोट म्हणतो ना आपण त्याला, बॅक टू बॅक, असं तुम्ही काय करू शकता, 1 पेज पूर्ण लिहू शकता 8 गुणांसाठी. परंतु तुम्ही तुमची भाषा सुद्धा तशी असली पाहिजे. उगीच पापट पसारा करून मी काहीतरी लिहिले आणि त्याच्यामध्ये जो आवश्यक मुद्दा आहे तो मी मांडलाच नाही, काय उपयोग आहे तुमच्या 2 पेज निबंध लेखनाला? तिथे 2 सुद्धा गुण कोणी तुम्हाला देणार नाही. आलं लक्षात? आपलं निबंध लेखन कसं असावं, दिलेल्या मुद्द्यांचा विचार करा परत एकदा, आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं स्क्रीनशॉट काढला असेल, नोट डाऊन केलं असेल, किंवा युट्यूबला जाऊन तुम्ही परत बघू शकता. आपल्या ज्या गोष्टी लक्षात राहिलेल्या नाहीत त्या परत एकदा पुनरावृत्ती करा त्याची, आणि सराव करून तुम्ही हा निबंध लेखनाचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवा. आणि तुमच्या परीक्षेसाठी येणाऱ्या आपल्या जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला, बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा निबंध लेखन तुम्हाला आवडलं असेल असं मानून आजचा आपला हा लेक्चर आपण इथेच थांबवतोय. थँक्यू.